एसकेएम वॉरियर्स, एसकेएम वॉरियर्स. मात्र सामन्याला सुरुवात आहे. दोन्ही संघांना सदिच्छा शुभेच्छा आणि पहिला चेंडू या क्रीडांगणामध्ये लँड होत आहे. राहुल यांचा पहिला चेंडू मात्र हवाई फायर और या क्षेत्रामध्ये तटवलेला गेला. सदाबहार क्रिकेटिंग स्ट्रोक 6 धावा. उंच उंच भेदणारा अवकाशाला स्पर्श करणारा हा पहिला भेदा फटका राहुलच्या बॅट मधून निघालाय आणि टाळ्यांच्या गजराने त्यांची दखल घेतली आहे. हुसेन मात्र एक तडाखेबंद फलंदाज आपल्या नजरेसमोर आपल्या डोळ्यासमोर या क्रीडांगणामध्ये पहिल्या चेंडूवर पहिली झडप 6 धावा आणि बॉलिंग एंड मधून राहुल जरूर कमबॅक करेल. हुसेनला रोखणं हे अवघड असं काम पाहूया. राहुल करू शकतो का? सर एक मिनिट. उज्ज्वल टाटे अँड कंपनी प्लीज, पडद्याच्या मागे उज्ज्वल टाटे अँड कंपनी. राहुल शिवसरण यांचा फुल चेंडू ओव्हर द विकेट मारा. पाहूया चेंडूवर काय घडतं. आउटसाइड चेंडू मात्र आय थिंक चेंडू थेट डिक्लेअर झोन मध्ये जात आहे. एक धाव जरूर मिळेल. एनटीपीएल या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि या स्पर्धेची दखल अवघ्या महाराष्ट्रामध्ये घेतली जात आहे. गोलंदाज आहे राहुल शिवशरण, फलंदाज हुसेन आणि दीपक आहे ना. ठीक आहे, काय हरकत. इथून विजन बरोबर आहे ना, दिसतो बरोबर. इथून मला क्रॉस होईल. राहुल शिवशरणचा पुढील चेंडू आणि चांगला गोलंदाज आपल्या समोर मात्र. अच्छा अच्छा, ठीक आहे. फुल चेंडू मात्र डीप शॉट मिड विकेटवर खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक धाव जरूर मिळेल. प्रत्येक संघाच्या शेवटी आपल्याला धावसंख्या सांगितली जाईल याची आपण नोंद घ्या. प्रत्येक षटकाच्या शेवटी आपणास धावसंख्या सांगितली जाईल. राहुल शिवशरण पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार तटवला गेला. मात्र राहुल शिवशरण एक नामांकित गोलंदाज आपल्या समोर. असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. मात्र या ठिकाणी चांगली स्पर्धा डीप मिड या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र चेंडू थेट जात आहे सीमा रेषाला धडक देणारा हा चेंडू. मात्र पाहूया किती धावा सापडल्या. पहिल्या 2 धावा जरूर मिळाल्या. एनटीपीएल या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हुसेन आणि दीपक 2 बलाढ्य गडी या एनटीपीएलच्या या धर्तीमध्ये आपलं नाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे चेंडू वर विकेट मारा. पाहूया दीपक खेळण्याचा प्रयत्न करतो. मात्र चेंडूने थोडस काटा बदललं आणि चेंडू थेट रक्षकाच्या हातात जातोय, ग्लोव्हजने जातोय. चांगला स्विंगिंग डिलिव्हरी, आउटसाइड इन चेंडू. मात्र शॉर्ट पॉइंट खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 डी, एक धाव घोषित स्वरूपाची जरूर मिळेल. एक षटक 11 धावा. राहुल शिवशरण याने आपल्या संपलेल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या. एक चांगली सलामी आहे. हुसेन आणि दीपक 2 मोठे गडी
दोन सलामी वीर आज या क्रीडांगणामध्ये आपलं नाव आपल्या बॅटिंगच्या जोरावर कोरण्याचा प्रयत्न करतील, मात्र गोलंदाज सुद्धा काही कमी नाही आहेत आणि ज्यांच्या खेळाची दखल थेट युट्यूब लाईव्हवर केली जाते. अवघ्या मुंबईमध्ये नव्हे तर आपल्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये या खेळाडूंची दखल घेतली जाते आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ISPL सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपले हे प्लेयर्स चमकताना दिसतात. याचा आपल्याला गर्व आणि अभिमान असायला हवं आणि अनेक प्लेयर सुद्धा ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाणार आहेत, यात मात्र कोणतीही शंका नव्हे. रोनित ना स्ट्राइकवर हुसेन आहे ना, हुसेन स्ट्रायकिंग हेड बॅट्समन हुसेन, एक ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार तटवला होता असा हा बाहुबली फलंदाज, मात्र ऑस्ट्रेलियन कॅप घालून आपल्या समोर आहे एक स्टायलिश असा फलंदाज हुसेन आणि दीपक. नॉन स्ट्राईक एंडवर रोनित गोलंदाज आहे. राऊंड विकेट मारा, मात्र ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जात आहे. अनप्लेबल बॉल इज कॉल्ड व्हाईट बॉल. थोडासा लांब ऑफ एस्टीवरनं थोडंसं लांब मारा केला गेला, त्यामुळे पंचांना कोणती अडचण आली नाही. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला. मुंबई क्षेत्रातील टेनिस विश्वातील नव्हे तर लेदर विश्वातील सुद्धा अनेक नामवंत पंच आज या स्पर्धेला लाभलेले आहेत. पुढे चेंडू राऊंड विकेट मारा केला जात आहे, मात्र बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू. दिशा थोडीशी अवघड, मात्र आपल्या फॉर्मच्या शोधात आहे. रोनित एक चांगला गोलंदाज आहे. जर ऑफ स्टंप आणि मिड स्टंप या स्टंप्सना टार्गेट करून जर मारा केला तर गोलंदाज कमबॅक करू शकतो, मात्र एक चांगला गोलंदाज आपल्या समोर आहे. जरूर गवसेल, मात्र हुसेन चुकीला माफी न देणारा फलंदाज, ज्याच्याकडे टायमिंग आहे, ज्याच्याकडे टेम्परामेंट आहे, ज्याच्याकडे स्किलफुल फलंदाजी आहे, असं आपल्या समोर हुसेन. एक शैली बहादूर असा फलंदाज आपल्या समोर हुसेन आणि दीपक. पुढे चेंडू मात्र पॉइंटवर झेल, शॉर्ट पॉइंटवर पॉइंट आणि गलीच्या दरम्यान सुरक्षित झेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलं. एक धाव घोषित स्वरूपाची जरूर मिळेल. पहिल्या षटकाअखेर 11 धावा होत्या. राहुल शिवशरण यांनी आपल्या संपल्या षटकामध्ये एकंदरीत 11 धावा दिल्या. दुसरा षटक सुरू आहे आणि 4 षटकांचा मुकाबला असेल. प्रत्येक षटकाच्या शेवटी आपणास धावसंख्या सांगितली जाईल. साईनाथ क्रीडा मंडळातर्फे आयोजित भव्य दिव्य आणि विलक्षण क्रिकेट स्पर्धेची मेजवानी आज आपल्याला NTPLच्या नावाने रूपाने आज या टिळकनगरच्या धर्तीमध्ये आयोजित केली जात आहे आणि या स्पर्धेची खास वैशिष्ट्य म्हणजे अनेक स्पर्धेतील या खेळाडू जे थेट ISPL सारख्या नामांकित स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावांची दखल घेतली जात आहे, अशा या चॅलेंजिंग स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुढे चेंडू वर विकेट मारा, मात्र स्विंगिंग डिलिव्हरी आणि लाऊड अपील केली गेली होती, मात्र फलंदाज हुसेन माघारी परतले. आपल्या पवेलियन मध्ये परतले, आपल्या डगआउट मध्ये परतले. काय तो दोन्ही फलंदाजांमध्ये दीपक आणि हुसेन मध्ये थोडासा विचार सल्ला मसला तर होईल. कोण आहे सर? फलंदाज कोण आहे नवीन? अतिन ना. पहिल्या षटकाखेर 11 धावा होत्या. दुसरं षटक सुरू आहे. थोडंसं टायमिंग चुकीचं, त्याच्यामुळे लीडिंग एज लागली आणि फलंदाज बाद झाले. हुसेन कडून खूप फारसा आशा आणि अपेक्षा होत्या, मात्र एक चांगली सुरुवात करून एक चांगला गडी चांगल्या चेंडूवर बाद झालं, मात्र चांगली सुरुवात करून दिली. गोलंदाज रोनित यांना सूर गवसलेला आहे. बॅक टू बॅक पहिले 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर त्यांना कुठेतरी जाणीव झाली की मला चांगल्या पद्धतीने चेंडू चांगल्या दिशेमध्ये लँड करावे लागतील आणि त्यांनी जबाबदारीने चेंडू टाकले, सोडले आणि फलंदाजांना बाद केलं. फुल चेंडू ओव्हर विकेट मारा, मात्र स्टीडर पाहूया चेंडूचा प्रवास 2 धावेसाठी गेला आहे. पाहूया तिसरी धाव होऊ शकतो का? यस नो आणि 3 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाखेर मित्रांनो 11 धावा होत्या. दुसरं षटक सुरू आहे. NTPL या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये
बरेचसे प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी जरूर येणार आहेत. स्ट्राईकवर कोण आहे? दीपक ना. हे ठेवा. अच्छा, टॉस आहे का? स्ट्रायकिंग एंडला दीपक आपल्या समोर आहे. रेड स्टायलिश कॅप घालून खेळण्याचा प्रयत्न करेल. रेड म्हणजे चांगली कॅप आणि रेड म्हणजे धोका, म्हणजे गोलंदाजाला धोका या फलंदाजाने. चांगलं पंच केलं. डीप शॉट, डीप मिड विकेट या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलं. एक धाव मिळेल आणि अतिन चांगली केमिस्ट्री या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. रेड स्टायलिश कॅप मध्ये आपणास दिसतो दीपक आणि अतिन. स्कोर ऑनलाईन स्कोर सांग ना. 18 ना. पहिल्या षटकात षटक चालू आहे ना. दुसरा चालू आहे, गोइंग ऑन. पुल चेंडू मुकाबला करेल अतिन. मात्र लो फुट चेंडू आणि स्ट्रीटर वे लाईक सचिन तेंडुलकर. चेंडूचा प्रवास. एक धावासाठी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अतिनने केला. 2 धावा बळकवल्या, 2 धावा मिळवल्या आणि चांगलं षटक म्हणावं लागेल. चांगलं षटक रोनित यांच्याकडून टाकलं जात आहे. चांगल्या पद्धतीने चांगल्या क्षेत्रामध्ये चेंडू ठेवत आहेत. त्यामुळे जास्त फलंदाजांना मुभा मिळत नाही, जास्त संधी मिळत नाही आणि दोन्ही फलंदाजांना रोखणं अवघड काम आहे. परंतु हा अवघड काम रोनी सोप्या पद्धतीने करून दाखवतोय. पहिल्या 2 वाईट चेंडू नंतर चांगली कमबॅक केली, चांगली परत केली आणि इन्फॉर्म बॉलर आपल्या समोर रोनित आहे, ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या, ज्यांनी अनेक स्पर्धा जिंकवल्या. असा प्लेअर आपल्या समोर रोनितच्या नावाने, रोनितच्या रूपाने 10 ते 12 पावलांचा रन. मात्र स्विंगिंग डिलिव्हरी लाऊड अपेल, परंतु पंच तटस्थ. पंचांना हलवणं मित्रांनो अवघड आहे, कारण टेनिस विश्वातील 2 नामांकित पंच आज आपल्या या स्पर्धेला लाभलेले आहेत. रोनित यांनी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळले. पहिले 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर फॉर्म मिळवलं आणि जरूर धावसंख्या सांगितली जाईल. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा. 2 षटक संपल्यानंतर 20 धावा स्कोर फलकावर लागलेले आहेत. 2 षटक 20 धावा. एसकेएम फायटर्स पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. 20 धावा, 2 षटक 20 धावा. गिव्ह रिस्पेक्ट मित्रांनो, टेक रिस्पेक्ट. आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला ही स्पर्धा पार पाडायची आहे, कारण ही नामांकित अशी स्पर्धा NTPL सीझन 7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, दुसऱ्या षटकात 9 धावल्या. प्लीज 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 मीटिंग अरेंज करू नये. आपण वेळेचं भान ठेवा आणि तिसऱ्या षटकाला आपण आपलंच रिदम ब्रेक होईल याची आपण दखल घ्या. आपला संघ, दोन्ही संघ चांगल्या फॉर्मत आहे आणि आपला फॉर्म आपण गोइंग ऑन ठेवा. तुम्ही जर वेळ काढला तर जरूर त्या फॉर्म मध्ये कुठेतरी ब्रेक थ्रू निर्माण होतो आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फायदा मिळतो. त्यामुळे आपला रिदम आपण ब्रेक करू नये आणि वेळेचाही भान ठेवा. न प्यार के लिए न दोस्ती के लिए वक्त रुकता नहीं मेरे प्यारे दोस्तों, किसी के लिए वक्त के साथ चलते रहिए, यही बेहतर है हमारे आपके लिए. माय डियर फ्रेंड्स, 20 धावा, 2 षटक 20 धावा. प्रत्येक षटकाच्या शेवटी आपल्याला धावसंख्या सांगितली जाईल. पहिल्या षटकात 11 धावा होत्या, दुसऱ्या षटका अखेर 9 धावा. 2 षटक संपल्यानंतर 20 धावा झाल्या. मात्र दीपक आपल्या समोर आहे, एक बाहुबली असा फलंदाज, एक स्टायलिश फलंदाज आपल्या समोर दीपक. सुंदर चेंडू, मात्र पायावर आदळलेल्या चेंडू यावर लाऊड अपील, परंतु पंच तटस्थ. 0 धावसंख्या. ही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे, कारण या स्पर्धेचे जे रील्स आहेत ना मित्रांनो, ते जरूर ISPL चे आयोजक असतात ना, ती मंडळी सुद्धा पाहत असते. पुल चेंडू, सुंदर चेंडू, मात्र हवाई फार स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र पंचांचा निर्णय 2D जरूर मिळतील.
मी आपण सांगू इच्छितो की मित्रांनो, या स्पर्धेचे जे रील्स आहेत ना ते ISPLच्या ॲज्युकांपर्यंत हे पोहोचत असतं. त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने खेळ करा, शिस्तबद्ध पद्धतीने खेळ करा. आणि कारण ही आपली सर्वांची लाडकी स्पर्धा NTPL ही स्पर्धा सीझन 7 मध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलं आहात. हे आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे आणि आमच्यासाठी आपण गौरव आहात. हलक्या हाताने सोडलेले चेंडू, मात्र राईज होणारा चेंडू. दीपक समोर एक चांगली बॉलिंग टाकली जात आहे. बॉलरचं नाव काय? गोलंदाज आहे विनायक वर्मा, ज्याचे आपण अनेक रील्स पाहिलेले आहेत, ज्याने अनेक सामने गाजवलेले आहेत, ज्याने अनेक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेला गोलंदाज आपल्या समोर विनायक वर्मा. क्या बात है, क्या बात है, स्टायलिश चेंडू. ते ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न, ब्रह्मास्त्र अटेम्प्ट केला गेलाय, रॉकेट मारा. आणि फलंदाज दीपक यांना थोडंसं माघारी जावं लागलं, कारण चेंडूमध्ये वेग होता, चेंडूमध्ये आवेग होता, चेंडूमध्ये ॲक्सिलरेशन होतं, दिशा होती, दशा होती. मात्र फलंदाजांना तो चेंडू काही समजला नाही, काही कळलं नाही. त्यामुळे चेंडू थेट 4 चेंडू 22 धावा. मात्र रायझिंग चेंडू, हस्तकौशल्यातून साकार केलेला चेंडू, विनायक वर्माच्या हातातून निघालेला एक अद्भुत चेंडू. मात्र फलंदाज दीपक यांना तो काही समजला. दीपक नाव म्हणजे प्रकाश. प्रत्येक संघात प्रत्येक षटकाच्या शेवटी आपल्याला जरूर सांगितली जाईल धावसंख्या. प्लीज डोंट वरी. आणि ज्याच्या नावामध्ये तेज आहे, प्रकाश आहे, दीपक आहे, असा हा दीपक आपल्या समोर रेड कॅप मध्ये आहे. स्टायलिश फलंदाज. प्रत्येक षटकाच्या शेवटी आपल्याला कंपल्सरी धावसंख्या सांगितली जाईल, याची आपण नोंद घ्या, दखल घ्या. पुढील चेंडू ओव्हर द विकेट मारा केला जाता. मात्र सुंदर चेंडू, वेगामध्ये केलेला परिवर्तन. मात्र फलंदाजांना काही समजलं नाही, काही कळेना, काय दिसेना. षटक संपलंय. 22 धावा, 11, 9 आणि 2. 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये विनायक वर्मा यांनी काय चेंडू टाकलाय, सॉलिड पद्धतीने चेंडू हाताळलाय आणि फक्त 2च धावा दिले. 3 षटक संपले आहेत. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांचा सामना मध्ये 3 षटका अखेर 22 धावा झाल्या. एसके फायटर्स हा फिल्डिंग करणारा संघ आहे आणि ज्यांनी अभूतपूर्व बॉलिंग केली आणि 3 षटकात फक्त 22 धावा दिल्या. पुढील टॉस साठी 2 संघांनी आपण त्वरित या. चौथ्या षटकातील पहिला चेंडू हाताळला जात आहे. 22 धावा. मात्र गोलंदाज कॅनी आपल्या समोर आहे. कॅनी, द न्यू बॉलर इज कन्हैया. आपण सर्व ज्याला लाडकाने कन्हैया म्हणतो, खूप प्रेम देतो असा गोलंदाज आपल्या समोर कन्हैया. भुसावळ नव्हे तर महाराष्ट्र एक्सप्रेस मित्रांनो. ऍक्च्युली कन्हैया आपल्या समोर आहे. सुंदर चेंडू, मात्र हवा आहे फार. चेंडू थेट जातोय या मैदानाच्या परिधीच्या बाहेर गेलेला चेंडू, मात्र आळा घातला गेलाय. चेंडूला थांबवलं गेलं आहे. अतिमच्या बॅटमधून निघालेला एक स्टायलिश ड्राईव्ह आणि या ड्राईव्हवर जरूर 2 धावा आय थिंक मिळाल्या. एक नामांकित अशी स्पर्धा या ठिकाणी खेळली जात आहे आणि ज्याची दखल मोठमोठ्या स्पर्धेमध्ये घेतली जाणार आहे, ज्याचे रील्स आहेत ना मित्र, बऱ्याचशा मोठ्या सामन्यामध्ये या स्पर्धेतील खेळाडू चमकणार आहेत. चला, सामना आपण त्वरित संपवायचा आहे. 20 मिनिटात एक इनिंग झालीच पाहिजे. आयोजकांकडून रिक्वेस्ट आलेली आहे की चला जास्त वेळ आपण कोणी घेऊ नये. चला, आपल्या समोर आहे अतीन आणि कन्हैया. बॉलर आहे कन्हैया. एक स्टाइली 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन
टाकणारा गोलंदाज मात्र थोडासा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. एक धाव जरूर मिळेल कंप्लिशन मध्ये. हा एक धाव या ठिकाणी पूर्ण झाल्या. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 2, 3 षटकात 22 धावा झाल्या. चौथं षटक सुरू आहे. NTPL ही मोठी स्पर्धा, नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेतील अनेक खेळाडू मोठ्या स्पर्धेमध्ये खेळले जातात आणि जी रील्स आहेत ना याची दखल सुद्धा मोठ्या ISPL सारख्या स्पर्धेमध्ये दखल घेतली जाणार आहेत. यात मात्र कोणतीही शंका नव्हे. पुढील चेंडू कन्हैया आपल्या परिसरातील एक चांगला गोलंदाज, हुकमी गोलंदाज, मात्र पॉइंट आणि गल्ली यामध्ये खेळला गेला फटका. एक धाव घोषित स्वरूपाची जरूर मिळेल. शफल होऊन थोडीशी जागा क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुढे चेंडू कन्हैया ओढेकडे मारा, मात्र लो फुट चेंडू थेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मोहन या क्षेत्रामध्ये खेळला गेलाय आणि दीपकच्या बॅटमधून निघालेली ही दुहेरी धाव आणि तिसरी धाव डिमांड केली गेली आहे. यशस्वी रीतीने 3 धावा मिळवल्या गेल्या. यस जरूर जरूर आप मुझे बताते रहिए क्योंकि थोड़ा सा उनको भी इनकरेज, मेरा काम क्या है इनकरेज करना. मैं रेडियो से बाय द वे आकाशवाणी है ना, ये तो अज्जू ने बोला है, बोला चलो कर देते हैं. चला ज्या इंटरनॅशनल खेळाची वाट संपूर्ण प्रेक्षक पाहत असतात आणि त्याच खेळाडूची वाट आपणही सुद्धा पाहतो. म्हणजे आपला सर्वांचा लाडका अतीन, म्हणजे आपण जाणत आहात त्यांचा पेट नाव घेण्याचा मी प्रयत्न करीन. मात्र या ठिकाणी थोडीशी गडबड, थोडासा गोंधळ आणि फलंदाज अतीन त्यांना आपण लाडाने सगळे टिळकनगर निवासी धोनी या नावाने त्यांना आपण पुकारतो. आपला सर्वांचा लाडका अतीन उर्फ लाडका धोनी जरूर आपल्या डगआउट मध्ये परत येईल. मात्र चांगली अशी सुरुवात करून दिली आहे. SKM इंडियन्स SKM इंडियन वर्सेस वॉरियर्स. आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नये. स्पर्धे धावक संख्येकडे आपण वळूया. स्कोर बताओ ना. 32 टू विन. 32 धावा जिंकण्यासाठी हवेत आणि इंडियन आणि वॉरियर्स आपण टॉस साठी त्वरित या विदिन 5 मिनिट्स. SKM इंडियन्स वर्सेस वॉरियर्स आपण टॉस साठी त्वरित या. 32 टू विन ना.
जेव्हा आपल्यामध्ये येतो तेव्हा आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी असते आणि याची जाणीव आपल्याला करून घ्यायला हवी, कारण कन्हैया हा थेट MP म्हणजे मध्य प्रदेश, कन्हैया हा मध्य प्रदेश मधून रणजी स्पर्धा खेळलेला आहे. ही आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे. हां हां ओके प्लीज डोंट टेक मोर टाइम. प्लीज सेंड युअर बॅटिंग ऑर्डर. SK फायटर्स आपणास 32 धावा कराव्या लागणार आहेत. त्वरित बॅटिंग ऑर्डर आपण पाठवा आणि पुढील सामना SKM इंडियन्स वर्सेस वॉरियर्स या दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे. अच्छा, SKM इंडियन्सने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. वॉरियर्स या संघाला फिल्डिंग करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आपण त्वरित सुरू राहा आणि 32 धावांचा पाठलाग होणार आहे. कन्हैया सारखे प्लेयर जेव्हा आपल्या सामन्यामध्ये खेळतात ना, तर तेव्हा या स्पर्धेची रंगत वाढत असते. प्लीज सेंड युअर बॅटिंग ऑर्डर. प्लीज SKM फायटर, SKM प्लीज सेंड युअर बॅटिंग ऑर्डर. जास्त वेळ आपण घेऊ नये कारण आपला रिदम चांगला आहे. आणि जिसका नाम ले रहे थे ना दोस्तों, कन्हैया, ये श्यामल कोमल पर्सनॅलिटी. चालेल ना, हिंदीमध्ये पण चालेल ना? नहीं आई डोंट आपका. अच्छा कन्हैया ना, कन्हैया स्ट्राइकर नॉट सेव राहुल शिवशरण. सर जी कन्हैया और कौन है? राहुल शिवशरण. अच्छा, पहिला चेंडू, चांगला चेंडू आणि क्विकर वन पद्धतीने हाताळला गेलाय. सुरेख असा अप्रतिम चेंडू. बॉलर कोण आहे? श्रुतिक ना. यंगस्टर आहे आपल्या समोर आणि जरूर जसं आगमन बुमराचं मुंबई इंडियन्स मधून झालं होतं तसंच श्रुतिक यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आणि लेफ्ट आर्म राउंड द विकेट आपल्या समोर आहे. एक भेदक असा गोलंदाज आपल्या समोर, अपने सामने एक बहुत बेहतरीन गेंदबाज श्रुतिक के रूप में. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बॉलिंग और लोअर फुटर्स, क्या बात है. कन्हैया जैसे जिनका नाम हम अनेक बड़े ISPL जैसे टूर्नामेंट में हम जिन्हें देख चुके हैं, कन्हैया जिसका नाम दरभंगा एक्सप्रेस के रूप में भी लिया जाता है. तो ये एक्सप्रेस है ना, कभी न रुकने वाला, न कभी न थकने वाला, न कभी न थमने वाला, ये कभी झुकता नहीं, ये कभी रुकता नहीं है. इसीलिए ना इनका नाम है ना दरभंगा एक्सप्रेस लिया जाता है. प्यारे दोस्तों, चलिए श्रुतिक की अगली गेंद जरूर 12 से कदमों का रनअप और नो हो सकता था, लेकिन बल्लेबाज थोड़ा सा आगे आए और ये गवाही देता है ना गेंद की बल्लेबाज को थोड़ी सी मुश्किलें जरूर आएंगी, क्योंकि ये जो गेंदबाज है ना श्रुतिक, अच्छी गेंदबाज है, जिनके पास में रिदम अच्छा है, जिनके पास में रनअप अच्छा है, जिनकी लैंड पोजीशन बहुत अच्छी है. जब आपका रिदम, आपकी रनिंग और जब आपकी लैंड पोजीशन अच्छी होती है ना, तो बल्लेबाजों के लिए थोड़ी सी मुश्किलें जरूर होती है. लेकिन ये बल्लेबाज न रुकने वाला न थमने वाला, कन्हैया दरभंगा एक्सप्रेस. पुढील चेंडू मात्र क्विकर वन, बहुत नजदीक से डाला हुआ, क्रीज किया यूं इस्तेमाल किया हुआ गेंदबाज. लेकिन मैं कहना चाहता हूं ना कि इस मंच से ये जो गेंदबाज है ना, ये भी कभी रुकने वाला नहीं है, क्योंकि इसकी जो एक्शन है ना बहुत अच्छी है, क्विकर वन है. और जैसे गेंद रडार में आना, ये गेंद मुश्किल, जहीर खान जैसे एक्शन, इनकी लैंडिंग पोजीशन बहुत अच्छी है. हमारे देश के गेंदबाज जहीर खान जिस तरह से गेंद को लैंड करते हैं ना, वही एक्शन के पास में है दोस्तों. अगली गेंद और थोड़ा सा वेग में परिवर्तन, थोड़ा सा स्पीड में किया परिवर्तन, थोड़ी सी मुश्किलें बल्लेबाज के लिए. राहुल शिवशरण है ना, राहुल एक लंबे कद के बल्लेबाज जरूर है.
थोड़ा सा वो गेंद को रीड कर रहे हैं, वॉच कर रहे हैं, वेट एंड वॉच की भूमिका में, क्योंकि इतना अच्छा गेंदबाज जब सामने आता है ना तो उस पर स्ट्राइक करना आसान नहीं होता है। थोड़ा सा आपको वेट, वॉच और पंचेस का इस्तेमाल आपको जरूर करना पड़ेगा। क्या बात है, क्या बात है, थोड़ा सा वो गति परिवर्तन और बिल्कुल बिल्कुल सीना पर जो है बोलते हैं ना कि सीने के करीब जाके गेंद को परफ्यूम डिलीवरी। बिल्कुल आनंद भाई में बता रहे हैं कि श्रुति कल तो फॉर्म में नहीं थे, लेकिन आज का दिन है ना वे जरूर सुपर वीकेंड के रूप में सेलिब्रेट करेंगे। और डिफेंड तो यहां पर करना पड़ेगा थोड़ा सा। ओ माय गॉड, लेकिन तेज तर्रार बल्लेबाज, ये तो भाई दरभंगा है। गलत गलत थ्रो, और राहुल शिवशरण को 2 रन जरूर मिलेंगे। 32 रनों का जो चेस है ना वो देखेंगे 4 ओवर में कैसे टीम करती है। इसके बाद जो मुकाबला होगा एसकेएम इंडियंस वर्सेस, पहले ओवर में श्रुतिक ने 4 रन दिए और 3 ओवर में 28 रनों की जरूरत होगी। प्यारे दोस्तों, एक अच्छा चैलेंज है, अच्छा कॉम्पैक्ट है, 2 बड़ी टीमें, 2 बड़े बल्लेबाज आमने सामने। एक तरफ है कन्हैया, जिसे हम प्यार से दरभंगा एक्सप्रेस कि जो है रणजी ट्रॉफीज, आईएसपीएल वगैरह खेल चुके हैं, तो जब बल्लेबाज ऐसे बैटर इस टूर्नामेंट में आते हैं ना तो इस टूर्नामेंट की प्यारे दोस्तों शान बढ़ जाती है। क्रिकेट का जो लेवल है ना वो बढ़ जाता है और दूसरे प्लेयर भी इनसे इंस्पायर्ड होते हैं, इनसे कुछ सीखते रहते हैं। लेकिन हम तो सीखेंगे आनंद भाई श्रुति से, जो इन्होंने गेंद डाली, सिर्फ 4 रन दिए, काबिले तारीफ है। जिन्होंने गेंद को बहुत अच्छे जगह पे लैंड किया। राहुल जगताप की पहली गेंद पर प्रहार करने की कोशिश, और देखेंगे गेंद गई सीमा रेखा के पार और रन मिलेंगे 4। ये तो वही आइकॉन है, इनकी तो बात ही निराली है। इनके जब बल्ला जब घूमता है ना तो गेंद, राहुल जगताप बॉलिंग एंड से हैं, ये आइकॉनिक गेंदबाज हैं। जब एक गेंद करते हैं ना तो बल्ला थरथराता है। क्या बात है, क्या बात है, थोड़ा सा गेंद को ऊंचाई दी, एलिवेशन मिला, लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिरी। नो मैंस लैंड में गेंद गिरी और राहुल जगताप, जिन्होंने बता दिया कि जिनके पास में गति है, विविधताएं हैं, वेरिएशंस हैं, और एक आइकॉनिक ब्रांडेड, जिन्होंने बड़े टूर्नामेंट्स में और आने वाले भविष्य में बड़ी प्रतियोगिताओं में भी इनका नॉमिनेशन पक्का होने वाला है। राहुल की अगली गेंद, हाँ क्या बात है, लेकिन यहां पर रीड एंड वॉच कर लिया और गेंद गई सीमा रेखा के पार, एक चमचमाता रन मिलेंगे 4। जिनका हम कर रहे थे इंतजार, उनके बैट से आई रनों में बाहर, और वे हैं कन्हैया, दरभंगा एक्सप्रेस। ये रणजी प्लेयर है भाई, ये आईएसपीएल में इनकी एंट्री अगले साल, अगले सीजन में तय। जब आप इस तरह की बल्लेबाजी करते हैं ना तो ना बैटिंग आसान होती है। जब आप कदमों का, अपने रिस्ट का, अपने नजरों का इस्तेमाल करते हैं ना तो आप घातक हो जाते हैं। अगली गेंद ओवर द विकेट बॉलिंग, थोड़ा सा वाइडर, राहुल जगताप फॉर्म में। ये क्लास बताता है, नाराज ना हो, निराश ना हो, यह है क्रिकेट। चलिए प्लीज रिस्पेक्ट योर गेम। दिस इज वेरी स्पेशल टूर्नामेंट एंड इट इज कॉल्ड एनटीपीएल। राहुल जगताप एक आइकॉनिक गेंदबाज हैं, बैटिंग भी अच्छा करते हैं और डिफेंड करने की जिम्मेदारी राहुल के कंधों पर है। पहले ओवर में श्रुतिक ने 4 रन दिए, एक अच्छे गेंदबाज के रूप में उभरे हैं। और कन्हैया, राहुल का मुकाबला करेंगे कन्हैया। अच्छी गेंद, लेकिन आड़े बैट से खेलने की कोशिश, 1 रन जरूर मिलेंगे इस गेंद पर। राहुल ने इस गेंद पर 1 रन दिया और मौका है राहुल शिवशरण, अच्छे बैटर हैं। जिनके पास में ताकत है, नजाकत है, शोहरत है, इनका नाम है राहुल शिवशरण। थोड़ा सा पढ़ने में, किताब के पन्ने पढ़ने में थोड़ी मुसीबत होती है ना तो मुश्किल होती है दोस्तों। वही समस्या इस गेंद में हुई कि राहुल जगताप की गेंद को
बल्लेबाज पढ़ न पाए, पहले खेल गए। अति घाई मित्रों संकटात नहीं है ना, वही बात यहाँ पर हो गई कि जब आप घाई करते हैं तो मुसीबत में चले जाते हैं। वही गलती राहुल शिवशरण से भी, क्योंकि राहुल जगताप है ना, जिनका प्रताप बहुत बड़ा है, जिनकी गेंदबाजी बहुत लंबी है और जिनके पास में वेरिएशन है, नजाकत है, ताकत है, एक्सेलरेशन है, स्विंग है, क्या बात है। लेकिन रफ्तार की बात हुई, लेकिन रफ्तार गलत दिशा में, वाइड बॉल का इशारा। टोटल 32 रनों का सफर, जिंदगी एक सफर है सुहाना मेरे प्यारे दोस्तों। यहां कल क्या हो किसने जाना, लेकिन हम आज में जिएंगे। आज क्रिकेट का है एनटीपीएल टूर्नामेंट सीजन 7 में आप सभी का स्वागत है। और राहुल जगताप की बॉलिंग देखेंगे, राहुल शिवशरण और कन्हैया यानी हमारे आपके दरभंगा एक्सप्रेस की बैटिंग हम देखेंगे। थोड़ा सा अच्छी गेंद यहां पर जरूर हुई थी, लेकिन सेकेंड स्लिप के पास जाती हुई गेंद, और देखेंगे क्या सावधानी हटी, दुर्घटना घटी होगा। लेकिन एक रन ओवर की समाप्ति देखेंगे। पहले ओवर में 4 आए थे, दूसरे ओवर में क्या दृश्य है, क्या नजारा है, आनंद भाई बताएंगे। 18 ना, पहले में 4 आए थे, दूसरे में 14 आएंगे, जरूर बताएंगे। ये हमारी रिस्पॉन्सिबिलिटी, डोंट वरी। एक ओवर 4 रन, दूसरे ओवर में 14 रन है, 2 ओवर समाप्ति 18 रन, 2 ओवर 18 रन। क्या नाम, क्या नाम? उज्जवल खड़े। और उज्जवल भाई आए हैं जिन्होंने बड़े बड़े स्पर्धा में तिलक नगर से नॉमिनेशन हुआ है। और रणजी भी, मुझे अभी भी जानकारी मिली है कि उनका स्वागत करती है रणजी के टूर्नामेंट में भी उनका नाम बहुत आदर से लिया जाता है। उज्जवल खड़े साहब, आपका भी इस मंच पर बहुत स्वागत है। अगली गेंद, मात्र यहां पर गेंद को हवाई दिशा, गेंद गई आउट ऑफ द पार्क। देखेंगे अंपायर का निर्णय, पहला छक्का, दे धक्का, 6 रन। 24 धावा आणि ज्यांच्या बॅटिंगचा झाला आहे आगाज ते म्हणजे राहुल शिवशरण, एक तेज तर्रार बल्लेबाज, आणि ज्यांची बॅटिंग पाहून संजू सॅमसनची जरूर आठवण येते। एसकेएम वॉरियर, आपण थोडंसं मागे सरकून घ्या मित्रांनो। एसकेएम, एसकेएम विनंती असेल आपणास। अच्छा, एसकेएम वॉरियर्स, आपण थोडंसं मागे सरकून घ्या प्लीज। अच्छा अच्छा, समज गया समज गया। आणि 24 धावा, राहुल शिवशरण आपल्या समोर आहे। सुंदर चेंडू, मात्र लाईट पंच केला गेला मिड विकेट या क्षेत्रामध्ये, एक धाव जरूर मिळेल। पाहूया पंचांचा निर्णय काय असेल। कभी कभी बात इस पार, कभी बात उस पार। पाहूया थर्ड अदालत मध्ये कॉल दिला गेला आहे। पाहूया कन्हैया डगआउट मध्ये राहतील। थर्ड अदालत यांना कॉल दिला गेला आहे। पाहूया थर्ड अंपायरांचा निर्णय काय असेल। उज्ज्वल खाडेजी या ठिकाणी आलेले आहेत। बिल्कुल सही कहा आपने यार, कन्हैया आया है और प्यारी सी खुशियों की बाहर लाया है। देखेंगे, वाह। ओम अस्तोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्युमा अमृतम गमय। आपण सर्वांचा खेळ या फ्लड लाईट्स मध्ये चमकावं अशी मी भगवंत श्री गणेश यांच्या चरणी खूप खूप प्रार्थना करतो। आपल्या आपणास भरघोष यश, वैभव आणि कीर्ती लाभू दे हीच भगवंता चरणी प्रार्थना करतो। आणि पाहूया थर्ड अंपायर यांचा निकाल काय असेल। एकविरा एंटरप्राइजेस आणि मोठमोठे जे इव्हेंट्स ऑर्गनाइज करतात ते म्हणजे उज्ज्वल खाडेजी या ठिकाणी मोठ्या इव्हेंट ऑर्गनायझर मध्ये ज्यांचं नाव आहे। कालच मी एस्पेक प्रीमियर लीगची सीझन 3 केली, त्यामध्येही आपली चर्चा होती।
जरूर कॉल धावसंख्या सांग आय थिंक 24 ना 24 अजून 8 धावांची गरज आहे. प्लीज पंचांनी थोडंसं डिसिजन लवकर घ्या. आणि उज्ज्वल खाडेजी जी मोठमोठे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात आणि कन्हैया यांच्या कारकिर्दी इथेच थांबत आहे. धावसंख्या 24 अजून 8 धावांची गरज आहे. 25 चुकी दुरुस्ती जरूर केली जाईल. 25 मात्र उंच उंच गगनाला भेदणारा फटका. पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. आणि 6 धावा 31 धावा. आणि ज्यांचा फटका पाहून आपल्या देशाचा एक मोठा फलंदाज आपल्या डोळ्यासमोर येतो, ज्यांनी नुकताच आपल्याला फायनल T20 फायनल जिंकून दिली, संजू सॅमसन. धावसंख्येची बरोबरी झालेली आहे. आणि पाहूया महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा फटका राहुल शिवशरण यांच्या बॅटमधून निघतो का की चेंडू डॉट जातो का हे आपण पाहूया. मात्र क्या बात, स्टायलिश चेंडू, स्टायलिश फटका. आणि अशा पद्धतीने SKM फायटर्स या संघाने विजय संपादन केल्याबद्दल SKM फायटर्स या संघाचे अभिनंदन. आणि त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच सेरेमनीकडे जाऊया. SKM इंडियन्स टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. आणि वॉरियर्स आपण प्लीज फिल्डिंग आपण व्यूहरचना आपण आखून घ्या. राहुल शिवशरण ना. आणि मॅन ऑफ द मॅच प्राइज गोज टू राहुल शिवशरण. 16 धावा 1 गडी च्या मोबदल्यात 2 6. आणि मॅन ऑफ द मॅच